आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, मनीषा ब्लॉग. तर आज मी लेट उठण्याचं कारण म्हणजे मला रात्रभर झोप नाही आली आणि त्यामध्ये सकाळी झोप आली तर माझ्या मम्मीने माझ्या म्हणजे पिल्लांना म्हणजे ससांना पिंजराच्या बाहेर काढली. तर त्यामुळे काय त्यांनी पण मला काय झोपून दिली नाही. तर त्यामुळे नशीब भाऊ आला म्हणून मी उठलो, नाही तर आज पण वांदं होतं. तर मला जेवण रेडी झालेलं आहे. हा चिकन बनतोय, राहिलं शिजाचा बाकी झालाय आणि खाली आपला भात आहे. आणि आमच्या पाणीचा काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय ना देवा. आता मी रेडी झालेलो आहे, फक्त मला मेकअप करायचा आहे. कानांचं बिनांचं घातलेलं, जरा पावडर टिकली टीप नाही केस, तर बाकी रेडी आहे. तेव्हा मी रेडी आहे, माझ्या कामाला जाऊन उद्या मला सुट्टी आहे. काही सुट्टी असल्यावर भारी वाटतं ना मला. हा सुहा पे सुना काय बोलतात त्याला मोरो. चला अजून मी माझा बेड आवरलेला नाही आहे गाईज, असाच पसरलेला आहे, कोसळलेला आहे. जाऊ दे, चला करते आता, आवडते सध्या मी. तर मी आता कामाला गेलते आणि जेवणासाठी मी घरी आलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल पहिले मी काहीतरी ऑर्डर केलं तर ते दाखवते तुम्हाला. आजच आलेलं आहे, कौशी वाळी बघत होतो. तर ये आपले कॅन्डल आहेत ना, कॅन्डल त्याचे स्टँड आहेत. असा म्हणजे बड्डे येतोय ना, त्या बड्डेसाठी मी हे सगळं मागवलेला. तर आज आलेला आहे. एकूण 6 कॅन्डल आणि 6 मुस्कात. आणि हे 2 हे बारका आहे, याच्यापेक्षा हा बारका आहे आणि हा मोठा आहे. पहिलावाला होता तो. आणि तसाच हा सुद्धा आहे, हा मोठा बारका आणि अजून एक ड्रेस मागवलेला तो पण काय झालेला आहे. जेव्हा तर सोडून मी तुम्हाला दाखवत बसतो. सांगा ड्रेस काढते, पिंक आणि असं व्हाईट आहे. हा बघा, हा माझा ड्रेस आहे गाई. हो आला पाहिजे, नाही तर माझं वांदं होते सिरियसली. दिसायला तर मस्त नाही मी ट्राय करते गाईस, थांबा 2 मिनिटं गाईस. तर हा ड्रेस आहे माझा, मस्त वाटते, छान आहे, मस्त फिटिंग झालेला आहे. जीन्स घातलेले आपण म्हणतो मला असा ब्रेड तसं वेगळं वाटतंय, पण आता मस्त आहे. पटला म्हणा वारी दिसत मी माझे बड्डे. इतनी खुशी मुझे आज तक नाही हुई. आता जाऊ दे, मी जेवते, जेवणासाठी आलोय, तो काम करू द्या नाही तो असं वांदो. हॅलो गाईस, तर मी आता घरी आलेले आहे. घरी आले ऑफिसवरून, आता परत मी चाललेले आहे. माझ्या मित्राला साडी द्यायची आहे. त्याला नाही पाहिजे, त्याच्या फ्रेंडला पाहिजे फोटोशूटसाठी. ते चालू आहे तिकडंच. नको, जाम गरम झालं, मला जाम भूक पण लागली. गजरा आणि थोडासा काहीतरी सामान गुलाबाचा फुल दिलं आहे आमच्या मॅडमनी मला. आता चालू आहे घरी जाऊन आधी केस धुये आणि मी गजरा ठेवतो फ्रीजमध्ये. न फक्त कंची स्टाईल करायची उद्या. दमलोय जा, चला जाऊ घरी आता. काहीच मी गेलो तर ब्लाऊज फिटिंग करायला. मला उद्या ब्लाऊज म्हणजे मला घालायचं आहे म्हणून बांगड्या. तर मी सगळी ज्वेलरी काढलेली आहे. त्याचं जाऊन मी जरा ट्राय करते साडी घालून. न बघते कुठला सगळा मला मॅचिंग होईल. जाम दमलो मी, लय फेऱ्या म्हटलं मी खाली. कसला भारी आवाज तर बघायला ना आवडलाय. दमलो काहीच नाही जाम. चला आता जाऊन पटकन ट्राय करते. तर केसांना अजिबात जाऊ नका. मी हेअर मास्क लावलेला आहे, तो मला 10-15 मिनटं ठेवायचा आहे. तर मी विचार केला 10-15 मिनटं ठेवण्यापेक्षा मी तोवर भांडी घासते. तर माझे 10-15 मिनटं पण होती. तर चालते भांडी घासायला. अजून मला केस हेअर मास्कमध्ये कंडिशनर पण लावायचं आहे. मला एकदाच लावतं समजा. हां, वाट लागून का खूप केसांची. आणि उद्या बी चाललेलो आहे केस कट करायला. उद्या म्हणजे बघते, उद्या नाही तर परवा जाईल मी. तर माझे हेअर वॉश झालेले मस्त तर एकदम भारी वाटतात केस. आणि आता चाललो मी झोपायला. तुम्ही जाऊन झोपा. गुड नाईट, स्टुडंट, टेक केअर. आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आय लव्ह यू. मला वाटत असेल तर मी या साईडला बघून अशी काम बोलते, कारण की या साईडला आर्ट्स आहे म्हणून. बाकी काही नाही. चला काय गुड नाईट. केस मला भारी वाटतात, असं वाटतं की हात नुसतं हात टाकावं केस. जाऊ द्या झोपा.